Welcome student. In previous lecture we have completed 5.1, that is modern cell theory, and today we will start with 5.2, that is kind of cells or kinds of cells. आधीच्या लेक्चर मध्ये आपण 5व्या टॉपिकला सुरुवात केली होती आणि ह्या 5व्या टॉपिक मध्ये 5.1 हा पॉइंट आपण कंप्लीट केला की ज्याच्यामध्ये आपण मॉडर्न सेल थेअरी शिकलो. आजचा आपल्याला 5.2 हा पॉइंट सुरू करायचा आहे आणि 5.2 हा काय तर काइंड्स ऑफ सेल्स, सेल्सचे प्रकार. सो लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स दे आर ग्रुप्ड इनटू टू कॅटेगरीज. That living organisms are grouped into how many categories? They are grouped into the two categories. The one is known as a prokaryotes. One is known as a prokaryotes. And second one is known as a eukaryotes. So, living organisms are grouped into two categories. And they are prokaryotes and eukaryotes. लिव्हिंग ऑर्गॅनिझम लक्षात घ्या, दोन कॅटेगरी मध्ये त्यांचे ग्रुप केलेले आहेत. मग ते कुठले तर त्याच्यामध्ये प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट्स आहेत. सेलचे प्रकार आपण पाहतोय. तर प्रोकॅरियोट्स मीन्स व्हॉट? प्रो मीन्स प्रिमिटिव्ह अँड कॅरिओन मीन्स न्यूक्लियस. यू मीन्स वेल डेव्हलप अँड कॅरिओन मीन्स न्यूक्लियस अगेन. मग तुम्हाला इथं क्लिअर झालेलं असेल की प्रोकॅरियोट मध्ये जे काही न्यूक्लियस असणार आहे हे न्यूक्लियस वेल डेव्हलप तितकंस नसणार आहे आणि युकॅरियोट मध्ये जे न्यूक्लियस प्रेझेंट असणार आहे ते मात्र कसं असणार आहे? वेल डेव्हलप असणार आहे. ठीक आहे. आता दुसरा पॉइंट ह्याच्यात आपण अजून बघू शकतो तो असा की धिस प्रोकॅरियोट दे हॅव सिंपल सेल्युलर ऑर्गनायझेशन. प्रोकॅरियोट मध्ये काय? सिंपल cellular organization. त्याचं बॉडी ऑर्गनायझेशन कसं आहे तर अतिशय सिंपल आहे. सो प्रोकॅरियोट सेल शोज सिंपल ऑर्गनायझेशन ऑफ सेल और बॉडी. And in case of eukaryotes, they shows or they have high degree of organization. They have high degree of organization. लक्षात येते का? पहा, आपण काइंड्स ऑफ सेल शिकायला सुरुवात केली आहे. सेलचे प्रकार, बरोबर आहे. मग आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे दोन कॅटेगरीज मध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर ग्रुप्ड इनटू द फॉलोइंग कॅटेगरीज और टू कॅटेगरीज. आणि त्या कॅटेगरीज कुठल्या आहेत तर एक प्रोकॅरियोटिक सेल आणि दुसरी युकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेल जी असते, प्रो म्हणजे प्रिमिटिव्ह असणारी ती सेल आणि यू म्हणजे काय सांगितलं? वेल डेव्हलप असणारी. मग जी प्रोकॅरियोटिक सेल असते ह्या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये सिंपल सेल्युलर ऑर्गनायझेशन असतं. सेल ही सिंपल असते आणि युकॅरियोटिक मध्ये मात्र हाय डिग्री ऑफ ऑर्गनायझेशन. त्याच्यामध्ये कसं आहे? हाय डिग्री ऑफ ऑर्गनायझेशन आहे. मग आता आपण आज पहिल्यांदा कुठली सेल शिकणार आहोत तर पहिल्यांदा आपल्याला शिकायची ती कुठली सेल आहे? प्रोकॅरियोटिक सेल और प्रोकॅरियोट्स. पहा, आता प्रोकॅरियोट्स म्हणजे काय सांगता येईल किंवा त्याचे कॅरेक्टर्स आपल्याला आता पाहायचे की ठीक आहे बाबा, प्रोकॅरियोट ह्याच्यामध्ये नावावरूनच आम्हाला एवढंच माहित झालंय की प्रो म्हणजे प्रिमिटिव्ह आणि कॅरिओन म्हणजे न्यूक्लियस. सो इन केस ऑफ प्रोकॅरियोटिक सेल, नो वेल डेव्हलप न्यूक्लियस. देर इज अ नो वेल डेव्हलप न्यूक्लियस. प्रोकॅरियोट no well developed nucleus. ठीक. Second one, the membrane bound cell organelles, they are also not well developed. Membrane bound cell organelle are not well developed. लक्षात येते का? पहा, So in
in case of prokaryotes? The nucleus is not well developed. Also, the membrane-bound cell organelles are not well developed, but it has a cell envelope which is protective and chemically complex. It possesses or it have cell envelope. It have cell envelope, and that cell envelope is protective and chemically complex. That cell envelope is protective and chemically complex. लक्षात घ्या. दोन प्रकारच्या सेल, प्रोकॅरियोटिक सेल, युकॅरियोटिक सेल. त्यातली पहिली सुरुवात केली प्रोकॅरियोटिक सेल. आता प्रोकॅरियोटिक सेलचे कॅरेक्टर मी काय काय सांगितले की प्रोकॅरियोटिक सेल मध्ये वेल डेव्हलप असं न्यूक्लियस असत नाही, हे एक कॅरेक्टर सांगितलं. ठीक आहे. दुसरं काय सांगितलं की मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेलिस सुद्धा त्याच्यामध्ये वेल डेव्हलप नसतात. आता मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेली म्हणजे काय? खरं तर मुलींनो, तुम्ही हे 8वी 9वी 10वी ह्या क्लासेस मध्ये शिकलेला आहात. मग मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेली म्हणजे कुठल्या? तर फॉर एक्झाम्पल मायटोकॉन्ड्रिया आहे, गॉल्गी ॲपॅरेटस आहे, बरोबर आहे. मग हे तुम्हाला सगळं माहितीये. मग ह्या मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेली ह्या प्रोकॅरियोटिक मध्ये वेल डेव्हलप असत नाही. मग प्रोकॅरियोटिक मध्ये काय असतं? तर प्रोकॅरियोटिक सेल्स हॅव सेल एन्व्हलप. त्याला काय प्रेझेंट असतं? सेल एन्व्हलप. आणि हे सेल एन्व्हलप कसं असतं? दॅट सेल एन्व्हलप इज प्रोटेक्टिव्ह अँड केमिकली कॉम्प्लेक्स. हे सेल एन्व्हलप मात्र कसं आहे? त्या सेलला प्रोटेक्शन देणारं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते कसं आहे? केमिकल स्ट्रक्चर जर त्याचं तुम्ही स्टडी केलं तर केमिकली ते कसं आहे? कॉम्प्लेक्स आहे. ठीक आहे. हे झाले त्याचे कॅरेक्टर्स. आता त्यातला आपल्याला पहिला पार्ट सुरू करायचा, तो म्हणजे सेल एन्व्हलप. पहा, सेल एन्व्हलप. So cell envelope means this structure. That cell envelope is again made up of 3 sublayers. So cell envelope is made up of how many layers? That is made up of 3 layers. And which are the layers? So the first layer is known as a capsule, or that is glycocalyx. Then middle layer is known as a cell wall, and innermost layer is known as a cell membrane. So the first layer of cell envelope is glycocalyx. So prokaryotic cells have cell envelope. That cell envelope is again made up of how many layers? 3 layers. Outer one is known as a glycocalyx. This middle is known as a cell wall, and innermost is known as a cell membrane, or it is also known as a plasma membrane. Clear? आता पहा. So first one is a glycocalyx. So this structure, outermost structure is known as a glycocalyx. So glycocalyx is a outer layer. That is a outer layer of cell envelope. Now, such a glycocalyx is present in the form of, slime layer. That glycocalyx is present in the form of slime layer, or that is also known as a loose sheath. That is known as what? Loose sheath or capsule. And that capsule is a tough. लक्षात येते का? पहा मी काय सांगितलं. ग्लायकोकॅलिक्स आउटर लेयर आहे हे कळलं. मग ग्लायकोकॅलिक्स कुठल्या फॉर्म मध्ये प्रेझेंट असतो? तर एक तो स्लाइम लेयर असतो. स्लाइम लेयर म्हणजे चिकट असणारा लेयर असतो, किंवा तो कसा असेल? टफ असेल. मग ज्या वेळेला काही बॅक्टेरियामध्ये किंवा काही प्रोकॅरियोटिक सेलमध्ये हा ग्लायकोकॅलिक्स हा चिकट लेयर असतो आउटर मोस्ट, आणि तो जो लेयर आहे स्लाइम लेयर आहे त्याला आपण चिकट लेयरला आपण लूज
शीथ असं म्हणतो. आणि काहींच्या मध्ये तो कसा तयार झालाय, असा स्लाइमी नसतो, तर तो कसा असतो, टफ असतो, टणक असतो. आणि हा जो टफ लेअर प्रेझेंट असतो त्याला काय म्हटलं जातं, तर दॅट इज नोन ऍज अ कॅप्सूल. ठीक आहे, लक्षात आलं. पुढचा पॉइंट पहा, सेल वॉल. किंवा हा एकदा रिपीट करते मग सेल वॉल कडे जाऊ. सेल एन्व्हलप बद्दल आपण बोलतोय. हे सगळं स्ट्रक्चर म्हणजे त्या प्रोकॅरियोटिक सेलचं सेल एन्व्हलप. ठीक. सेल एन्व्हलप किती लेअरनी तयार झालंय, 3. कुठले 3 लेअर, दिस आउटर इज नोन एज अ ग्लायकोकॅलिक्स, मिडल इज नोन एज अ सेल वॉल, अँड इनर मोस्ट इज नोन एज अ सेल मेम्ब्रेन, और इट इज ऑल्सो नोन एज अ प्लाझ्मा मेम्ब्रेन. ठीक. त्यातला आपण ग्लायकोकॅलिक्सला शिकायला सुरुवात केली, की जो आउटर लेअर आहे सेल एन्व्हलपचा. आणि मी हे सांगितलं की ग्लायकोकॅलिक्स हे स्लाइमी लेअरच्या फॉर्म मध्ये प्रेझेंट असतं. जर ते स्लाइमी लेअरच्या फॉर्म मध्ये प्रेझेंट असेल तर ते लूज शीत असतं. ह्या प्रोकॅरियोटिक सेल भोवती ते लूज असतं, लूजली अरेंज असतं आणि चिकट लेअर असतो. आणि जर ते टफ असेल तर त्याला आपण लूज शीत न म्हणता त्याला काय म्हणतो आपण, कॅप्सूल असं म्हणतो. दॅट इज अबाउट द ग्लायकोकॅलिक्स. आता ग्लायकोकॅलिक्स झाल्यानंतर सेल एन्व्हलपचा दुसरा लेअर कुठला आहे सांगा बघू. सेकंड वन लेअर इज नोन ऍज व्हॉट, दॅट इज नोन ऍज अ सेल वॉल. सेल वॉल. आता इकडे लक्ष द्या. हा जो सेल वॉल आहे म्हणजे हा मधला लेअर. सो सेल वॉल इज अ मिडल लेअर ऑफ सेल एन्व्हलप. सेल एन्व्हलपचा हा मिडल लेअर आहे. सेल मेम्ब्रेन आणि हे जे ग्लायकोकॅलिक्स आहे ह्याच्या मध्ये प्रेझेंट असणारा हा लेअर आहे. पाहता. नाउ फॉर स्ट्रेनिंग द सेल वॉल one technique is used, and that technique is known as a Gram staining. Gram staining. So what is a Gram staining? So Gram staining means this is a staining technique which is developed by the Hans Christian Gram, which is a bacteriologist. हा एक बॅक्टेरिओलॉजिस्ट आहे ज्याला आपण ग्राम असं त्या सायंटिस्टचं नाव आहे. आणि ह्या ग्राम सायंटिस्टनी हे स्टेनिंग टेक्निक शोधून काढलंय. आता स्टेनिंग टेक्निक म्हणजे काय, स्टेन म्हणजे काय, कलर. समजा प्रोकॅरियोटिक सेल कलरलेस असतील तर तुम्हाला त्या मायक्रोस्कोप मध्ये दिसतील का, नाही दिसणार आहेत. मग जर त्यात दिसत नसतील आणि त्याला जर आपण रंग वगैरे दिला तर ते आपल्याला दिसू शकतील. म्हणून ह्या ग्राम नावाच्या सायंटिस्टने हे त्याला स्टेनिंग टेक्निक सुरू केलं. आणि हे जे स्टेनिंग टेक्निक आहे त्याला आपण ग्राम स्टेनिंग असं म्हणतो. आता हे टेक्निक ज्या बॅक्टेरिया किंवा ज्या प्रोकॅरियोटिक सेलला त्यानं वापरलं त्याच्यामध्ये त्यानं काय रंगलेलं पाहिलं, तर त्याच्यामध्ये त्यानं हा सेल वॉल रंगलेला पाहिला. पहा. मग सेल वॉल, काही बॅक्टेरियाचा सेल वॉल हा कलर्ड झाला आणि काही बॅक्टेरियाचा सेल वॉल मात्र कलर झाला नाही. मग ज्या बॅक्टेरियाचा सेल वॉल हे टेक्निक वापरून, हे स्टेनिंग टेक्निक वापरून रंगला गेला त्याला त्यानं नाव दिलं ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. आणि ज्याचा रंगला नाही त्याला त्यानं नाव दिलं ग्राम नेगेटिव्ह बॅक्टेरिया. लक्षात येत आहे. मी परत एकदा सांगते. सेल वॉल बद्दल आपण बोलतोय. सेल वॉल हा मिडल लेअर आहे, बरोबर. पुढचा पॉइंट मी सांगितला की ग्राम्स नावाच्या सायंटिस्टने, त्याचं पूर्ण नावही मी तुम्हाला सांगितलं. काय नाव सांगितलं, हॅन्स क्रिस्टियन ग्रॅम. हा बॅक्टेरिओलॉजिस्ट होता, बॅक्टेरियाची स्टडी तो करत होता. आणि मग त्याने एक स्टेनिंग टेक्निक सुरुवात केली. त्या स्टेनिंगचं नाव ठेवलं ग्राम स्टेनिक, त्यानं शोधलं म्हणून. आणि मग हे स्टेनिंग ज्या बॅक्टेरियाला वापरलं जातं त्याच्यामध्ये त्याचा सेल वॉल स्टेन होतो. मग ज्या बॅक्टेरियाचा सेल वॉल स्टेन झाला त्याला त्यानं नाव दिलं ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. आणि ज्या बॅक्टेरियाचा सेल वॉल स्टेन झाला नाही, रंगला नाही, त्याला त्यानं नाव दिलं ग्राम नेगेटिव्ह बॅक्टेरिया. आणि मग त्या सेल वॉलची स्टडी केली असता असं लक्षात आलं की ज्या ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आहेत ह्यांच्यामध्ये जो सेल वॉल तयार झाला होता
तो कशापासून तयार झालेला आहे तर तो पेप्टाइडोग्लायकॅन पासून तयार झालेला आहे. कशापासून तयार झालेला आहे पेप्टाइडोग्लायकॅन. सो in case of gram positive bacteria the cell wall is made up of peptidoglycan and in case of gram negative bacteria the cell wall is made up of murin. हे एवढं लक्षात ठेवा. ज्या ग्राम नेगेटिव्ह बॅक्टेरिया आहेत त्यांच्यामध्ये सेल वॉल हा म्युरिन पासून तयार झाला आणि ज्या ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आहेत त्यांच्यामध्ये हा सेल वॉल पेप्टाइडोग्लायकॅन पासून तयार झाला. ठीक आहे. दॅट इज अबाउट द सेल वॉल. अँड द थर्ड वन इज नोन ॲज अ सेल मेम्ब्रेन. आता पुढचा पॉइंट कुठला आपला तिसरा सेल मेम्ब्रेन. Third one is known as a cell membrane. Cell membrane is also known as a plasma membrane. हा आतला लेयर. So cell membrane or plasma membrane is a innermost layer. सेल एनव्हलपचा सगळ्यात आतल्या बाजूला प्रेझेंट असलेला लेयर कुठला असतो हा सेल मेम्ब्रेन आहे किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. अँड दॅट प्लाझ्मा मेम्ब्रेन इज मेड अप ऑफ phospholipid bilayer. It is made up of phospholipid bilayer. आता हे लक्षात घ्या कशापासून हा तयार झालेला आहे तर फॉस्फोलिपिड्स आहेत त्याच्यामधले लिपिड आहेत लिपिड लेयर आहे आणि हा लिपिड कुठला आहे तर फॉस्फोलिपिड आहे ते प्रेझेंट. आणि फॉस्फोलिपिडचे किती लेयर आहेत तर 2 लेयर आहेत. तर लिपिडचे बायलेयर आहेत म्हणजे लिपिड हे 2 लेयर आहेत लिपिडचे त्या सेल मेम्ब्रेन मध्ये आणि ते लिपिड कुठले तर ते लिपिड आहे फॉस्फोलिपिड. ठीक आहे. आता आपण काय काय पाहिलं सेल एनव्हलप मध्ये ग्लायकोकॅलिक्स पाहिला त्याच्यानंतर सेल वॉल पाहिला आणि हा सेल मेम्ब्रेन पाहिला की जो इनरमोस्ट आहे आणि तो फॉस्फोलिपिड बायलेयर पासून तयार झालाय. इथं लक्षात घ्या फॉस्फोलिपिड हे ह्या लिपिडचं नाव आहे आणि बायलेयर म्हणजे बाय म्हणजे काय 2 म्हणजे फॉस्फोलिपिडचे किती लेयर आहेत त्याच्यामध्ये 2 लेयर आहेत. ठीक आहे. All these structure means this glycocalyx, then cell wall, then cell membrane. All these structure gives the protection to the bacteria or prokaryotic cell. They gives the protection to the cell and they help in the intercellular transport. हे वाक्य लक्षात घ्या. 2 फंक्शन आहेत ह्या लेयरची. कुठली पहिलं फंक्शन आहे की प्रोटेक्शन देणं आणि दुसरं फंक्शन काय आहे त्याचं दे हेल्प इन द इंटरसेल्युलर ट्रान्सपोर्ट. शेजारी शेजारी असणाऱ्या ज्या काही पेशी आहेत समजा ही एक आहे आणि ही एक आहे हिच्यामध्ये जर काही ट्रान्सपोर्ट करायचं असेल एक्सचेंज यांना करायचं असेल तर हे एक्सचेंज कशाच्या सहाय्याने केलं जातं ह्या सेल एनव्हलपच्या सहाय्याने केलं जातं. सो द फर्स्ट फंक्शन इज द प्रोटेक्शन अँड सेकंड फंक्शन इज दे हेल्प इन द इंटरसेल्युलर ट्रान्सपोर्ट. दॅट इज अबाउट द सेल एनव्हलप. ठीक आहे. आता सेल एनव्हलप माहित झाल्यानंतर पुढचा पॉइंट आपल्याला त्या पुस्तकातला आपला कंप्लीट करायचा आहे तो थोडासा असाच आहे फक्त लक्षात घ्या. आता हे प्रोकॅरियोटिक सेल बद्दल आपण सेल एनव्हलप पाहिलं. आता ज्या काही मोटाईल असणाऱ्या सेल्स आहेत मोटाईलचा अर्थ कळतो तुम्हाला मोटाईल म्हणजे कशा हालचाल करू शकणाऱ्या ज्या मोटाईल असणाऱ्या बॅक्टेरिया आहेत किंवा प्रोकॅरियोटिक सेल आहेत that motile cells or bacteria they possess cilia or flagella. They possess cilia or flagella. पहा लक्षात घ्या हा काय फ्लाझेलम आहे लक्षात घ्या फ्लाझेलम म्हणजे जसं तुम्हाला चालण्यासाठी पाय आहेत तसं ह्या बॅक्टेरिया पण मुव्हमेंट करतायत. मग ह्याला मुव्हमेंट करण्यासाठी काय प्रेझेंट आहे आयदर सिलिया और फ्लाझेला. त्याला सिलिया तरी असतील किंवा फ्लाझेला असतील. सिलियाच्या साह्याने पण त्या हालचाल करतील आणि फ्लाझेलाच्या साह्याने पण त्या हालचाल करतील. ऍक्च्युली फ्लाझेलम म्हटलं जातं. तर सिलिया आणि फ्लाझेलामध्ये काय फरक आहे तर सिलिया ह्या छोट्या छोट्या असतात आणि खूप असतात संख्येने पूर्ण सरफेसला असतात आणि फ्लाझेलम म्हणजे काय तर हा एकच असतो आणि कसा असतो मोठा असतो व्हीप लाईक असतो. ठीक आहे. सो these cilia and flagella
they are driven by the rotatory movement. They are driven by which movement? Rotatory movement. Rotatory movement. They are driven by the rotatory movement, and that rotatory movement is produced by the basal body. सायटोप्लाझम मध्ये बेसल बॉडी असते. ही बेसल बॉडी ही रोटेटरी मुवमेंट करते आणि त्यामुळं सिलिया आणि फ्लाजेलामुळं तो ऑर्गॅनिझम म्हणण्यापेक्षा ती जी सेल आहे ती कशी असते? मोटाईल असते. लक्षात आलं? आता हा जो फ्लाजेला आहे, ह्याच फ्लाजेलाचे आणखीन दोन पार्ट असतात, ते म्हणजे हुक आणि फिलामेंट. सो अदर पार्ट्स आर हुक अँड फिलामेंट. ठीक आहे. मग ह्याच्या साह्याने बॅक्टेरिया काय करते किंवा सेल काय करते? मोटिलिटी करते. आणखीन इथं तुम्हाला एक वेगळं स्ट्रक्चर दिसतंय. इन ऍडिशन टू दॅट, सम प्रोकॅरियोटिक सेल शोज on their surface some projections are present, and that projections are tubular pili. ते प्रोजेक्शन्स कुठली असतात? जसं आता सिलिया आणि फ्लाजेला कोणाला प्रेझेंट आहे म्हणून सांगितलं मी? सगळ्यांनाच असेल असं नाही. ज्या मुवमेंट करतात त्यांना सिलिया किंवा फ्लाजेला असेल. पण काही जर सेल बघितल्या तर तुम्हाला असं त्याच्यावरती आणखीन सरफेसला दोन प्रकारचं वेगळं स्ट्रक्चर दिसतं. मग सरफेसला असणारं सिलिया आणि फ्लाजेला सोडून आणखीन दोन प्रकारचं स्ट्रक्चर कुठलं आहे? तर त्यातला पहिला प्रकार आहे, त्याला म्हणतात ट्युब्युलर पिलाय. काय म्हणायचं त्याला? ट्युब्युलर पिलाय म्हणतात. आता ट्युब्युलर पिलाय म्हणजे हे असं स्ट्रक्चर. आणि हे कशासाठी असतं बॅक्टेरिया किंवा प्रोकॅरियोटिक सेलवरती? सो फॉर द इंटर सेल्युलर कम्युनिकेशन. शेजारी एखादी जर तशी स्पेशी असेल तर त्या दोघींच्या इंटर सेल्युलर कम्युनिकेशन, नेबरिंग असणाऱ्या सेल बरोबर कम्युनिकेशन करण्यासाठी त्याला काय प्रेझेंट असतं? तर ट्युब्युलर पिलाय प्रेझेंट असतात. आणि तसंच काही सेल्सला काय प्रेझेंट असतं? तर सेकंड स्ट्रक्चर असतं ज्याला आपण म्हणतो फिम्ब्री. काय म्हटलं जातं? फिम्ब्री. आता फिम्ब्री म्हणजे काय? तर फिम्ब्री म्हणजे फिंगर लाईक स्ट्रक्चर असतं. थोडंसं फिंगर लाईक प्रोसेसेस असतात. आणि ह्या फिंगर लाईक प्रोसेसेसचा उपयोग ह्या प्रोकॅरियोटिक सेलला कशासाठी होतो? फॉर क्लिंगिंग टू सपोर्ट. कशासाठी होतो? क्लिंगिंग टू सपोर्ट. क्लिंगिंग टू सपोर्ट. लक्षात येते का? पहा, फिम्ब्री कशासाठी? फिम्ब्री म्हणजे एकच लक्षात ठेवा, फिंगर लाईक प्रोसेसेस. आणि ह्या सुद्धा सरफेसला असू शकतात. आणि कशासाठी उपयोग होतो? क्लिंगिंग टू सपोर्ट मीन्स टू होल्ड ऑन टाइटली. टू होल्ड टाइटली. जे काही त्याला पकडून ठेवायचंय ते टाइटली पकडून ठेवण्यासाठी कशाचा वापर करतात ते? तर ह्या फिम्ब्रीचा करतात. लक्षात आलं? हा पॉइंट पुन्हा एकदा मी सांगते, पहा. ऑलरेडी आधीचा पॉइंट तर आपण कंप्लीट केलेच, पण मोटाईल बॅक्टेरिया बद्दल मी काय सांगितलं की मोटाईल बॅक्टेरियामध्ये त्याच्या मोटिलिटीसाठी त्याला सिलिया किंवा फ्लाजेलम असतो. सिलिया आणि फ्लाजेलातला फरक मी सांगितला की सिलिया छोट्या छोट्या असतात, संख्येने खूप असतात, आणि फ्लाजेलम मात्र एकच असतो आणि तो संख्येने कसा असतो? हे एकच असतो आणि तो कसा असतो? मोठा असतो. ह्याची रोटेटरी मुवमेंट असते. आणि ही रोटेटरी मुवमेंट का घडते? तर बेसल बॉडी मुळे घडते. आणि ही बेसल बॉडी कुठे प्रेझेंट असते? तर इथं सायटोप्लाझम मध्ये असते. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर पुढचा पॉइंट मी काय सांगितला तुम्हाला की ह्याच्यामुळे त्या रोटेटरी मुवमेंट करतात. तसंच ह्याच फ्लाजेलमला दुसरा पार्ट अजून असतो, त्याला आपण फिलामेंट आणि हुक असं म्हणतो. आणि ह्या फ्लाजेलम आणि सिलिया ह्याच्या व्यतिरिक्त ह्या प्रोकॅरियोटिक सेलच्या सरफेसला आणखीन दोन प्रोजेक्शन्स असतात, दोन स्ट्रक्चर्स असतात. ती कुठली? तर एक म्हणजे ट्युब्युलर पिलाय. आणि ट्युब्युलर पिलाय त्याला कशासाठी असतात हे स्ट्रक्चर? तर इंटरसेल्युलर कम्युनिकेशन साठी असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला काय असतात? तर फिम्ब्री असतात. फिम्ब्री म्हणजे काय? तर फिंगर लाईक प्रोसेसेस असतात. आणि त्या कशासाठी असतात? फॉर क्लिंगिंग टू सपोर्ट. जे काही ते पकडून ठेवणार आहे त्याला होल्ड करण्यासाठी ते असतं. ठीक आहे. तर पहा, आज आपण इथं हा पॉइंट कंप्लीट केला. आता पुढचं जे काही आपलं लेक्चर असेल त्याचं प्रोकॅरियोटिक सेलचा जो काही राहिलेला पोर्शन असेल तो आपण कंप्लीट करू. ठीक आहे.